चला मंडळी, जेवण झालं. कांद्याची पात मस्त केली होती आहे ना, भाकरी, तोंडी लावायला काकडी. जेवण झालं. आता एका क्षणात वातावरण बदलून जातं. आभाळ आले वारं. पहिल्यांदा एका मधमाशीला कळतं आणि एक मधमाशी आले की परत तुम्हाला सांगतो झुंडच्या झुंड येते नुसते. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. तर मंडळी, आपण लोणचं बनवलेलं आहे आणि हे अशा पद्धतीचं लोणचं आहे. तुम्ही बघू शकता क्वालिटी याची. आणि हे गावरान आंब्याचं गावरान पद्धतीनं बनवलेलं लोणचं आहे. जर का तुम्हाला ह्याची ऑर्डर द्यायची असेल तर 9689144245 ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून तुमची ऑर्डर कळवू शकता. ही आपलं लोणचं कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता केलेलं आहे. जसं की नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह जे आहेत, मीठ, तेल, हिंग यांचा वापर करून आपण हे लोणचं मुरायला घातलेलं आहे. तर हे नैसर्गिक पद्धतीचं आपलं लोणचं तुम्हाला, मला अशी आशा आहे की तुम्हाला जरूर आवडणार आहे. ऑर्डरसाठी व्हॉट्सअप नंबरवर कळवा. धन्यवाद. मंडळी, मी सकाळ सकाळ पाक बनवला आहे. पाक जरा जास्त आहे, ही थोडा कमी आहे कारण की मी ठेवलेला आहे मधमाशांना. तर मी कसा ठेवला आहे मधमाशांना पाक तुम्हाला दाखवतो मी. आता ही जी आहे ही मधमाशाचं पोळच आहे, पण हे रिकाम आहे. ह्याच्यात आपण ते पाक वतला आहे आणि असं झाडाला टांगून ठेवलं आहे. आता सध्या तरी एक सुद्धा मधमाशी नाही, पण ह्याचा वास मधमाशांना येणार आणि मधमाशा हळूहळू इकडे येणार. आता सध्या तरी काय नाही, परत मी तुम्हाला दाखवेन. तर राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मंडळी, सकाळचे वाजले 9:30. सकाळ सकाळ दिवस उगवायला मी गाय तिकडे नेऊन बांधल्या. त्याच्यानंतर मधमाशांना पाक बनवला, ते पाक पोळ्यात ठेवलं, तुम्हाला तर दाखवलं मी. आता मधमाशा आले का नाही ते बघू त्याच्यावर. आता त्यांना कसं गंध येतो ना कुठल्या पण गोड ह्याचा, तर तुम्हाला सांगतो आहे बघा. भरपूर भरपूर मधमाशा आल्या. इतके जोरात मधमाशा यायला लागले. ते पहिल्यांदा एका मधमाशीला कळतं आणि एक मधमाशी आले की परत तुम्हाला सांगतो झुंडच्या झुंड येते नुसते. असं असतं त्यांचं. तर गाय इकडे सकाळ सकाळ आणून बांधले होते की असं त्यांना खायला होतं. आता पलीकडे नेऊन बांधू त्यांना. जागा बदलली का नाही? अगं थांब, तुला देणार आहे मी, वडावडी कर नको. इथं बांधतो आता, म्हणजे इथलं खाईल सगळं. आता वाजले 9:45. अजून झालं 10:30च्या पूर्ण ऊन लई लागायला लागतं. 10:30 करता वर खाऊन आराम होते. परत पाणी पाजून बांधू सावलीला. आज मी एकटाच असल्यामुळं क्षितिज गावात होता ना, त्याला जेवण घेऊन आणलं का? का रे? चावी बंद कर, चावी बंद कर. तर काय झालंय? कसं येडाय? जा पटकन बघून याचा. दि माझ्याकडे ते जेवण इकडं बघून याचा. कुठं असल गवल बंदच व्हाय नाही का? आता बघून याचा. कशी काय पडली? नीट बघून जा, गाडीवर जा हळूहळू. चालू चावी कस काय गाडीची पडली काय घेऊ? सावकाश बघ. जेवण आणलंय त्याने, तर जेवण करून घेऊ. गाई तर बांधल्या सावलीला पाणी पाजून. लाईट आली, टिपड दोन्ही भरली. नारळाला पाणी आता पडायला चालू आहे. तिकडच्या नारळांना बी चालू आहे पाणी. तुझ्यासाठी नको वाटतंय काय? नको वाटतंय? नामा हाय नंबर तुझा बी. थांब, दिलंय तुझ्या आजीनं. चल. सापडली का? नाही? कसं मग? बंद कशी करतो आता गाडी? हा, पिशवीत कशी पडायची रे? बरं बघतो थांब. जा कपडे घे. ते आलाय कपडे घ्यायला. त्याची कपडे इथं जायचे. पाडलं का काय?
जाताना सावकाश जा बरं का. सावकाश बघत बघत जा, गडबड करू नको मग घवलते. काय खेडेगावात चाव्या सुद्धा उचलते ती लोक, काय कळत नाही कोणाला काय नाही. गवल वाटतंय बरं का, उन्हाचं कोण नसणार आहे आता, तरी मी काय सांगावं, चावी नाही उचलायचं कोण. सगळेच कपडे न्यायला लागला काय. अरे एका दिवसाचा प्रश्न आहे, उद्या यायचे, आई येईल उद्या परत. हा जत्रबदूर गावात बर लबड झालाय आता. चला. एका क्षणात वातावरण बदलून जातं. आभाळ आले, वारं सुटले, वारं चावलं. त्या तिकडं चांगलंच वारं सुटले. जिकडं कावदान असतो तिकडं धुरळा लय उडतो बघा. आभाळ गरजते बघा. तर मंडळी संध्याकाळ झालेली आहे आणि इकडं आभाळ गरजते, विजा लावते ते, पाऊस यायला चालू झालेला आहे. आणि मला जायचं आहे आता गावामध्ये. त्या भागात मूर डोक्यावर चांगलं आभाळ आले, जरा जरी थांबलून पाऊस पडला तर मला जमणार नाही गावात जायला. बघा इकडे इजा लावते ते. तर मंडळी मी चाललो आता गावामध्ये आणि इथं समोर दिसते तुम्हाला आभाळ आलेले मोठं, मोठी आभाळाची फळी आलेली, तिचा खराडते द्यायला होते ते मला बघायला मिळेल. आणि मस्त असं गार वारं सुटलंय, विजांचा कडकडाट चालू आहे. पाऊस पडतोय का काय असं वाटतंय मला. पावसाच्या आधी आपल्याला घरी जायला पाहिजे, असं मोठं मोठी इजा लावते ते. तिकडं पाऊस नाही आवलंय, तिकडं जरा थोडा सडाका झालाय, नाही इजा लावते ते लय मोठे. हाय कुठं आहे, हाय ग काय करते. बर आज काय कांद्याची पात चिरली का काय आहे. बरं हे डबा जेवण केलं सगळं. हरवली की बाबी हरवलीत का, मग दुसरी असेल की एखादी. त्याला चावी कुठली होती दुसरी मग. गाडीला त्यांनी नाही हरवली, असं गाडीच्या धडधडीनं उडून मनानेच काय पडली, चालू गाडीतनं चावी पडली उडून. त्याला म्हणलं बघ ती रस्ता दरदरीचा आहे तिथपर्यंत, डांबरेला तर नाही पडणार. हा नाही का बघितले त्याने. बघितली पण नाही म्हणलं सापडली. तालीवर ही तेवढं की येतं आता बरोबर मी उद्या अजून एकदा बघतो. कुणाला गवली असले तर काय काय कोणी उचलणार नाही बरं का, पण काय करायचे हाय पण काय बारक्या लेकरांनी खेळायला घेतली असली तर सडकेला कोणी येणार ती बारकी. असं आहे. गेला बाहेर त्याची गाठ पडली, त्याला म्हणलं कसं काय करतो, तो म्हणला येतो जेवण करून. मग इथं बसला होता की आता गे आहे तिकडे गेला. जोरात पाऊस चालू झाला आता, चांगलाच पाऊस यायला लागला. ह्याला काय आहे, ती भाकर टाकली खात नाही, चपाती टाकली खात नाही, त्याला नुसतं दूध लागते. नुसतं दूध तू सुकाळून ठेवलंय त्याला. आता काय करू रे. आपल्या मनीला सुद्धा दूध नसतंय आहे. बघ काय एवढूला जीव आहे मनीचा, तिला मी ती पेडिग्री ठेवत असतो आणि ती चपाती भाकर काय बी खाते. शिकार करायला आधी आलतं नवीन नवीन घरी तर त्यानं एक भाकर खाली होती. हा पुन्हा मग मी आपली रोज भाकर रोज जेवताना घ्यायचं.
रोज भाकर टाकता टाकता पुन्हा थोडं थोडं दुधात कुसरून व्हायला लागली, भात व्हायला लागली, वरण भात सुद्धा गटागटा घेत होता. आणि आता आता वरण भाताला तोंड लागत नाही, नुसतं दूध दे म्हणतं म्हणलं प्यायला. त्याला दूध देऊ नको. आणि मग हे देऊ नको. हे पाळल्याला नाही बरं का, हे आलाय कुठनं तरी. पुन्हा आलाय बोका, आता बरोबर 5-6 महिने झाले. आणि नुसतं दूध दे म्हणतं बघ. हा नुसतं दूध दे. मोठाच्या मोठा झालाय की. आणि खायला भाकर नको, चपाती नको, काय नको. खाल्ली तर गरम गरम एवढी चपाती खात, हा पुन्हा तोंड लावित नाही चपाती. चपातीने भाकरी टाकत त्याला. खात नाही तर काय करून वरडतं, पायात येतं सारखं आडवं. चला मंडळी, जेवण झालं. कांद्याची पात मस्त केली होती आईनं, भाकरी, तोंडी लावायला काकडी. जेवण झालं. आता जमलं तर नाही जावंच लागेल मळ्यात जाऊन झोपतो आता. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवू. परत अजून उद्या भेटू. तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त.